मी सगळे जळून सगळे आपल्या महाराष्ट्रातले किंवा भारतातले जेवढे तुम्हाला एक सांगतो, हे त्यांनी मला सहकार्य करा. मी सगळे तुम्हाला सहकार्य करणार आहे. उपोषणाला बसतो तिथे मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या सोबत उपोषणाला आम्ही बसू, उलट तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं लगा, जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत आम्ही हा इथला सोडणार नाही. एकदम संविधानिक मार्गाने आपल्याला हे काम करायचं. आपल्याला कसलाही काही उद्रेक करायचा नाहीये. आपलं लेकरू गेलंय, तोच आमचा खरा अजेंडा आहे. आम्हाला तो न्याय द्या. जो कोण याच्यामध्ये दोषी आहे, गुन्हेगार आहे, त्याला फाशी द्या, फाशीची शिक्षा बस. कारण तर तिने स्त्री म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून, बरोबर ना, तिने जे तिचं कार्य केलं, जे कर्तृत्व तिने तिचं गाजवलं ते प्रामाणिकपणे केले. परंतु आता जे कोण चिखलफेक करते, काय करते, यांच्यावर काही न बोलताय ना, त्या सगळ्या विषयाची सखोल चौकशी न्यायालयीन प्रक्रियेत आपल्याला लावायची आणि संविधानिक मार्गाने आपल्याला आंदोलन आणि उपोषण करावं लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही. कारण काय होतं, आपल्या नावाखाली पण बाकीच्यांनी विनाकारण राजकारण करू नये. बरोबर ना. आमचा मुद्दा काय, आम्ही काय कुणाच्या विरोधात कुणाची काय भानगडी काढायला आलेलो नाही. आमचं जे घडलंय, आमच्या मुलीच्या न्यायापुरतं फक्त बोला. बाकी कोणी कोणाचा कारखाना खाल्ला, कोणी काय केलं, ही असली जे दुखणे काढतात बाहेर, ते आपल्यासोबत कुठे लावून घ्यायचं नाही. ते प्रकरण आम्हाला ते काय नको. आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही मग बाकीचे 10 जण 20 जण उभे राहता का? त्याच्यावर हा अन्याय झाला आणि त्याच्यावर तो अन्याय झाला, त्या ऊसतोड कामगारला मारलं. अरे तुम्ही आधीच बोलायला पाहिजे ना ह्या गोष्टी. बरोबर ना. आता जे मीडिया पुढे येतात ना, हे काही नेते मंडळी सगळे भाडे एजंट आहेत. यांना काय धंदा नाहीये. फक्त मग त्या कारखानदारांनी हे केलं, त्याला मारलं, ह्याला आणलं. अरे मग तुझ्याकडे एवढे पुरावे होते तर तू आमचं मृत्यू झाला तुला सुचलं का? म्हणजे आमच्या ते म्हणतात ना, ती जुनी म्हणे बघा, की मेलेल्या मड्यावरती तुम्ही लोणी खाणार का आता बसून टाळूच. हा फक्त बाजार करायचा खेळ चाललाय, बाकी काही नाही. तीन महिन्यापूर्वी जर मुलगी आपली अर्ज करतीये, आरटीआय ऍक्ट जर टाकतीये आणि तुम्ही त्याच मुलीला जर तुमचं महिला आयोग निर्लज्जपणाने जर त्या मुलीवरती अशा महिला आयोग तेव्हा महिला आयोग झोपले होते का? तेव्हा कुठे होते महिला आयोग? कुठं होते महिला आयोग? ह्याच मुद्द्यावर बोलायचं. बाकी त्याच्या कारखान्यात कुणी काय खाल्लं, त्याने कुणाला नेऊन हे केलं, आमचा लढा फक्त आमच्या लेखीसाठी आहे. बाकी आम्हाला तुम्ही काय सांगू नका. बाकी काय सांगू. कारण हे काय कुठल्या जातीय समीकरणाचा विषय नाही, कुठल्या समाजाचा नाही, काही नाही. एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीला न्याय मिळाला पाहिजे. बरोबर का ना? तुमचं सगळ्यांचं म्हणणं तेच आहे ना. तुम्ही सगळ्यांनी बोलायची का? आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, की आम्ही सर्वसामान्य आहोत, तर आम्ही आवाज कसा उठवायचा या गोष्टीची कधी आयुष्यात आम्हाला कल्पनाच नव्हती. ती गोष्ट आमच्यासोबत घडली आहे. या गोष्टीला कधी फेस केलं नाही म्हणून ते थोडं आहे सगळ्यांच्या मनामध्ये. आता आपल्याला या प्रत्येक गोष्टीत उतरावं लागेल. आजही तिथल्या 2-3 डॉक्टर ज्या लेडीज कोण आहेत त्यांना आजही त्यांच्यावरती दबाव आहे, त्यांना आजही भीती आहे. हे सगळीकडे महाराष्ट्रात सुरू आहे. आज आवाज नाही उठवला तर सगळ्या महिला अधिकारी डॉक्टर संपदा म्हणून ओळखल्या जाणार आहेत. जसं डॉक्टर संपदाचं झालं तसं प्रत्येक महिला डॉक्टरचं होणार. आणि ऑलरेडी चालू आहे. फक्त लोकांना काय वाटतं की नाही माझं झाकून बरं आहे, झाकली मूठ लाखाची, बोलत नाही कोणी. अन्याय सहन होतोय नाही झाकून प्रकरणावरती त्यांनी कुणी राजकीय पुळे पण भाजू नये, याच्यावर आपण अंकुश ठेवला पाहिजे. बाकी तुम्ही सांगा कधी तयारी करायची आहे, काय करायचंय आपल्याला. मला हे पुरावे सगळे माझ्या हातात मिळाले ना, एकही दिवस थांबणार नाही. आपल्याला बुधवारी जायचं तिथे. बुधवारी हा, मंगळवारी बुधवारी म्हणजे काय तारीख किती आहे? बुधवारी तारीख काय येते? नाही ठरवून करू, म्हणजे गडबड बी नको. आणि आपल्याला जे करायचं एकदा आपण बाहेर पडलो की पडलो, ठरवून करू. उगाच काय असं विचलित व्हायचं नाही, काही नाही काही नाही. बघा जे झालं ना, हा आघात आपल्या सगळ्यांच्या जीवारी लागलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महिला म्हणून, एक ती मुलगी म्हणून जिने खऱ्या अर्थाने समाजाची सेवा केली, अशा मुलीवरती जो एवढा प्राणघातक हल्ला एवढ्या वाईट आणि दुर्दैवी पद्धतीने करून सुद्धा
जर सरकार ह्याच्यावरती गांभीर्याने लक्ष देत नसेल तर यांच्यासारखं निर्लज्ज सरकार या महाराष्ट्रात पुन्हा कधीच येऊ नये आणि कधी असला असू बी नाही. ही भावना प्रत्येक महिलेच्या मनात आता निर्माण झालेली आहे. फक्त याला काय करायचं, आपल्याला जागृती द्यायची आहे. त्यांच्या डोळ्यावरची एकदा झापड उडवली ना तर मग ते ऍक्शन घेते.